भक्तांनी दान केलेल्या सोनं चांदीच्या गैरव्यवहारानंतर आता तुळजाभवानी देवीच्या इनामी जमिनीमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलंय। निजाम सरकारनं तुळजाभवानी देवीला दिलेल्या इनाम जमिनी नियमबाह्य पद्धतीनं खाजगी व्यक्तीच्या नावानं हस्तांतरित केल्याचा आरोप होतोय आणि जवळपास 4121 एकर जमीन ही नियमबाह्यरित्या खाजगी व्यक्तीच्या नावे हस्तांतरित केल्याचा आरोप मंदिर महासंघानं केलेला आहे। यानंतर महसूल विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत आणि कायद्यानुसार या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही, याला कूळ कायदाही लागू होत नाही आणि असं असताना देखील अधिकाऱ्यांनी संगनमत करून ही जमीन परस्पर नियमबाह्य पद्धतीनं खाजगी व्यक्तींना हस्तांतरित केल्याचा हा आरोप आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये आता नेमकं काय सत्य बाहेर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सध्या आपल्याबरोबर धाराशिवमधून जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये आता नेमकं काय सत्य बाहेर येते हे आपल्याला पाहायचंय, मात्र ही खूप धक्कादायक बातमी आहे। कशा पद्धतीने सगळं प्रकरण उघड झालेलं आहे आणि कसं पुढे चाललंय? अनुपमा, अगदी बरोबर आहे। तुळजाभवानी मंदिराच्या इनामी जमिनीचं हे सगळं प्रकरण आहे आणि ते अत्यंत धक्कादायक असं प्रकरण आहे। कारण निजाम काळामध्ये निजामाने तुळजाभवानी मंदिरांची सेवा करणाऱ्या पुजाऱ्यांना किंवा इतर व्यक्तींना ती जमीन इनाम म्हणून दिली गेली होती। त्याच्या मोबदल्यात त्यांनी तुळजाभवानीची दिवाबत्ती आणि इतर सगळ्या सुविधा बघायच्या आहेत। मात्र ही जमीन त्यांना विकता येणार नाही किंवा कुळ कायद्यानुसार ती इतरत्र हस्तांतरित करता येणार नाही असा तो सगळा नियम आहे। 4000 एकर पेक्षा अधिकची ही सगळी जमीन आहे। मात्र मधल्या काळांमध्ये ह्या जमिनीमध्ये अफरातफर झाली आहे। म्हणजे जी मूळ जमीन आहे ते काही अधिकारी, काही कर्मचारी महसूलचे आणि त्यांच्या सगळ्यांच्या मदतीनं ती इतर लोकांच्या नावे देखील करण्यात आलेली असा धक्कादायक बाब यामधून खरं तर उघड झालेली आहे। मंदिर महासंघानं हा सगळा आरोप केलेला आहे। त्यांनी या संदर्भातले सर्व पुरावे महसूल मंत्र्यांना दिलेले आहेत आणि महसूल मंत्र्यांनी यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले। खरं तर हे 2010 मध्ये सुद्धा हा प्रकार समोर आला होता आणि त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी यावर कारवाई केली होती। त्यावेळेस 2 कर्मचाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आलं होतं। मात्र ते जे निलंबित करण्यात आलेले कर्मचारी होते ते तृतीय दर्जाचे होते, म्हणजे क्लास 3 पोस्टचे होते आणि म्हणजे तलाठी आणि मंडळाधिकारी यांनाच फक्त निलंबित करण्यात आलं होतं। मात्र यावेळेस अत्यंत गंभीर असे आरोप करण्यात आलेले आहे की महसूलचे वरिष्ठ अधिकारी देखील यामध्ये सहभागी असल्याचा आरोप केलेला आहे। आता जिल्हाधिकारी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतायत आणि या चौकशीतून काय समोर येतं हे पाहावं लागेल। निश्चितच जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा ज्ञानेश्वर। आपण वेळोवेळी चर्चा करूया, आणखी अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। देवस्थानाच्या नावावर असलेल्या इनाम जमिनी ज्या 4121 हेक्टर आहेत, या 4121 हेक्टर जमिनींपैकी 403 एकर जमीन ही मुख्य न्यासाला अंधारात ठेवून खाजगी व्यक्तीच्या नावावर करण्यात आलेली आहे। 63 एकर जमीन कुळाच्या नावावर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 158 एकर जागेच्या 7 बाऱ्यावरती फेरफार करण्यात आलेला आहे, ज्या की आपसिंगा या गावामधली आहे आणि उफाळा या गावामधली आहे। एकंदरीतच या जमिनीमध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा झालेला आहे।